नमस्कार, मी वर्षावरून ज्योत्स्ना चांदी बोलत आहे। सर्वात आधी मी तुम्हाला बांबुक्या बोंबलाच्या बद्दल सांगणार आहे, कारण तुम्ही मला विचारलं की बोंबलामध्ये मीठ का टाकलं नाही। कारण ते आम्ही समुद्रामध्ये धुतो म्हणून त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं नाही। घरी आणून तुम्ही धुतले तरी पण ते बोंबील खारटच असतात। तुम्ही घरी आणून धुवा आणि ते बनवून बघा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता। तर आज मी तुम्हाला कोळंबीची चिली बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया। हे सोया सॉस, हे चिली सॉस, हे शेजवान सॉस, हे मीठ, ही साखर, ही कापलेली एक शिमला मिरची आहे, हे टोमॅटो सॉस आहे, हे तांदळाचं पीठ आहे, ही लाल मिरची पावडर आहे, हे हळदी पावडर आहे, हा कोली मसाला आहे, हा दोन कांदे कापून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये मी 2 चम्मच आले लसणाची पेस्ट लावून अर्धा तास ठेवली कोळंबी। हा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे। आता गरम झालेला आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकूया। हे तेल गरम होईपर्यंत आपण याला पीठ लावून घेऊया। 3 चम्मच पीठ टाकलं तांदळाचं। हे आता आपण असं कालून घेऊया। अजून थोडंसं पीठ टाकूया आपण, 3 ते 4 चमचे। हे जास्त ओळना दिसायला पाहिजे, जरा सुकल्यासारखं दिसायला पाहिजे, तर ते क्रिस्पी होतं। तेल गरम झालेलं आहे, आता आपण गॅस जरा स्लो करूया आणि हे त्याच्यामध्ये टाकायचं। कोळंबी आता लालसर झालेली आहे, ही आपण आता तव्यातून काढूया। एका ताटामध्ये काढते मी। कोळंबी काढली, आता ह्याच्यामध्येच आपण कांदा टाकून शिजवूया त्याच तेलामध्ये। हा लाल झालेला आहे, असं लालसर करायचा आणि मग त्याच्यामध्ये ही शिमला मिरची टाकायची आणि ती शिजवून घ्यायची। मध्ये आपण लाल मिरची पावडर टाकूया, 3 चम्मच काश्मीरी लाल मिरची, अर्धा चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच कोळी मसाला। याला जरा आपण असं परतवून घेऊया। यात असं काढून झालं ना की याच्यामध्ये स्वादानुसार आपण मीठ टाकायचं।
अर्धा चम्मच साखर टाकायची, चहाची साखर, आणि असं कालवत राहायचं. हे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, कारण मसाला शिजवला पाहिजे ना, त्याच्यासाठी. मसाला शिजण्यासाठी हे जरासं पाणी टाकायचं. हे 2 चमचे शेजवान आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच चिली, अर्धा चम्मच सोया, 2 चम्मच टॅमॅटो सॉस घ्यायचा. आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता असं कालवत राहूया. मध्ये जरासं आपण पाणी टाकूया शिजवण्यासाठी. काय वास सुटलेला आहे, इतका सुगंध, जेवता जेवताना बोट चाटून घेणार तुम्ही. इतकं सुंदर झालेलं आहे, चविष्ट आहे, चवदार आहे. हे आता फ्राय केलेले प्रॉन्स आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आणि ह्याला असं जरा कालवत राहायचं. हे जरा आता याच्यावर आपण असं झाकण देऊया 1 मिनिटासाठी खाली. हे आता आपण उघडून बघूया आणि जरासं कालून बघूया. हे आता झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. ही कोळंबीची चिली तयार झालेली आहे. ही माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच घरी करून बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.